हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। वैयक्तिक आरोप करणाऱ्या सुरेश धस यांना पक्षश्रेष्ठींनी समज द्यावी, पंकजा मुंडे यांची मागणी। तर पंकजांची पक्षश्रेष्ठींकडे लेखी तक्रार करणार, सुरेश धस यांचा इशारा। वाल्मिक कराडचे गुंड आपल्याला मारून टाकतील, हत्येच्या आदल्या दिवशी संतोष देशमुखांचं वक्तव्य। पत्नी अश्विनी देशमुखांचा जबाबात दावा। विष्णू चाटेचा फोन आल्यावर देशमुखांकडून भीती व्यक्त। संतोष देशमुख हत्या प्रकरणी केस कोर्टात आजची सुनावणी पूर्ण। पुढील तारीख 26 मार्च। बचाव पक्षाकडून डिजिटल पुराव्याचे सीडीआर आणि साक्षीदारांच्या जबाबाची मागणी। धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरांच्या मारहाणीचे 2 व्हिडिओ समोर। तर संतोष देशमुख हत्या प्रकरणावरील लक्ष हटवण्यासाठी खटाटोप, खिंडकरांचा आरोप। गुन्हा दाखल करण्यासाठी एसपींचा इशारा। संतोष देशमुख हत्याकांडातील फरार आरोपी कृष्णा आंधळे नाशिकमध्ये असल्याचा स्थानिकांचा दावा। नाशिक पोलिसांकडून सर्च ऑपरेशन। पोलिसांना हुलकावणी देणाऱ्या सतीश भोसले उर्फ खोक्याला प्रयागराजमधून अटक। वाल्मिक कराडप्रमाणे व्हीआयपी ट्रीटमेंट मिळणार नाही ना, अंजली दमाने यांचा सवाल। प्रशांत कोरटकरला कोल्हापूर सत्र न्यायालयाचा 17 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा। सुनावणीला प्रत्यक्ष उपस्थित राहण्याची आवश्यकता नसल्याचं कोर्टाकडून स्पष्ट। सरकारनं लाडक्या बहिणींना फसवल्याचा विरोधकांचा आरोप। 27 लाख बहिणींना योजनेतून वगळल्याचा दावा। सरकारची नियत ठीक नसल्याचा आरोप करत विरोधकांचा सभात्याग। सभागृहात गाजला बनावट पनीरचा मुद्दा। आमदार विक्रमसिंह पाचपुतेंनी बनावट पनीर आणून ठेवलं सभागृहाचं लक्ष। उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून कारवाईचा इशारा। शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचा सत्ताधारी मंत्र्यांना जिल्हाबंदीचा इशारा। तर शिंदेंनी प्रकल्प रद्द केला, पण फडणवीसांनी जीवनदान देत विश्वासघात केल्याचा आरोप। विरोधकांकडून स्थगन प्रस्ताव। शैक्षणिक शहराचा लौकिक असलेल्या लातूरमध्ये 2 टोळ्यांमध्ये भर रस्त्यात राडा। एकाला अमानुष मारहाण। पोलिसांकडून गुंडांची फटके देत वरात। सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल। सोलापूरच्या माळशिरसमध्ये तरुणाची निर्घृण हत्या। निर्वस्त्र करून मारहाण आणि सळीचे चटके। अनैतिक संबंधातून अमानुष हत्या झाल्याचा संशय। एका तरुणीसह अल्पवयीन मुलगा ताब्यात।